होल्ड कर. थँक्यू. गेले 27 वर्ष मला जवळून ओळखणाऱ्यांनी एवढी ओळख करून दिली तर आणखीन ओळख करून द्यायची काही गरज नाही आहे. नमस्कार, मी उमेश मनोहर दामले, बेसिकली हॉलिडेज फाउंडर आणि CEO. आम्ही नेहमी सांगतो की द वर्ल्ड इज अ बुक, ट्रॅव्हल टू रीड. तुम्ही अगदी ठाण्याहून विटीला जरी गेलात ट्रेननी तरी नवीन काहीतरी शिकता, कारण नवीन माणसांची ओळख होते, नवीन काहीतरी शिकता दरवेळेला. नमस्कार. आमचे 2009 साली जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हा लोगो अगदीच फार बेसिक कमी तयार केला होता, घरच्या घरचा होता. आणि नंतर 2019ला आम्ही बेसिकली हॉलिडेजचा नवीन लोगो फॉर्म केला आणि आमचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यायला अजून यायला 6 महिने लागतील, बट वी आर इन प्रोसेस. ही स्लाइड सुरुवातीला का टाकतोय की तुमची जी माझं पुढचं प्रेझेंटेशन असणार आहे त्यात तुम्हाला काय रेफरन्स द्यायचे आहेत किंवा तुमच्या मोबाईलमधलं कुठले रेफरन्सेस मला हवे आहेत, तर त्याच्यासाठी हे आहे. महाराष्ट्र मंडळ, गेस्ट व्हिजिटिंग इंडिया, लीजर ट्रॅव्हलर्स, इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स, फ्लाईट तिकीटिंग, विजा सर्व्हिसेस. आता सध्या अमेरिकेचे विजा मिळत नाही आहेत कारण जुलै 26 पर्यंत विजाच मिळत नाही आहेत. म्हणजे आपण पैसे भरून पेट्रोलच्या रांगेत उभं राहायचं, जेव्हा नंबर लागेल तेव्हा विजा मिळतो. फॉरेक्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स या आमच्या काही सर्व्हिसेस आहेत मगाशी लिहिली त्याप्रमाणे. पॉप्युलर डेस्टिनेशन्स इन इंडिया या आमच्या, मी आता फक्त रन करतोय, मध्ये राहू का कारण इकडच्यांना दिसत नाही आहे. या आमच्या फ्लायर्स आहेत जे तुम्हाला, जे लोक माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टवर आहेत त्यांना हे येतच राहतील आणि आता तुमच्या सगळ्यांचे नंबर घेऊन तुम्हाला हे फ्लायर्स यायला लागतील. दीज आर फ्लायर्स स्पेशल डेस्टिनेशन्स असतात. ही आता 31,000ची जी आहे ही स्पेशल UK प्रमोशनसाठी केलेलं आहे, जयपूर, जोधपूर, उदयपूर. तिथून मला म्हणजे माझे इनबाउंड क्लायंट जे असतात ते नॉर्मली युरोपियन कंट्रीज, UK, USA, कॅनडा, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामधून येतात. तर तिथून स्पेशल प्रमोशन चालू आहे. ती अक्कलकोट गाणगापूर ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आमची ट्रिप असते. ही आता 13 सप्टेंबरला ट्रिप आहे कारण आम्ही ऑगस्टमध्ये नाही करत आहे कारण गणपती आहेत म्हणून 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर एक ट्रिप आहे. त्याच्यामध्ये पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि सिद्धेश्वरी मंदिर आपण करतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी रेग्युलर टूर्स आहेत. वाराणसी, अयोध्या, प्रयागराज. आता आमची 14 ऑगस्टला आधी 15 ऑगस्ट डिक्लेअर केली होती पण तिकीटं महाग असल्यामुळे आम्ही 14 पासून सुरू करतोय. 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट अशी ट्रिप आहे. त्याच्यामध्ये 2 नाईट वाराणसी, 1 नाईट प्रयागराज आणि 2 नाईट अयोध्या असं ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये दर्शन वाराणसीचं आणि अयोध्येचं सुद्धा आपण त्यात इन्क्लूड केलेलं आहे. बोट राईड असते. अंदमान रेग्युलर ट्रिप, अगेन 7 नाईट्स 8 डेज. ह्याच्यामध्ये प्लॅन करताना बरेच आधी प्लॅन करायला लागतं वाराणसी, अंदमानसाठी, कारण त्याची तिकीटं, फ्लाईट तिकीट्स असतात ती फक्त महाग असतात. तिथलं लँड पॅकेज फार फरक पडत नाही कधी बुक केलं तरी सुद्धा, पण फ्लाईट तिकीट खूप महाग असतं कारण लँड कनेक्शन नाही आहे तिथे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मेनलँडवरनं जाते. अगदी तुम्ही अंडी म्हणा किंवा धान्य म्हणा कुठलंही, ते इथून सगळं जातं. त्यामुळे फ्लाईट जास्त रिकामी ठेवली जाते, कार्गोसाठी जास्त जागा घेतली जाते, त्यामुळे फ्लाईटची कॉस्ट खूप जास्त असते. कोस्टल कर्नाटका, आपण जेव्हा म्हणतो की सॅटर्डे क्लबमध्ये आहात आपण आणि कसे आहात तुम्ही श्रीमंत, तर ही तुमच्यासाठी ट्रिप आहे श्रीमंत लोकांसाठी. पॅलेस ऑन व्हील्स विच इज नॉट कॉस्टिंग टू मच पर पर्सन. इंडिव्हिज्युअल कॉस्ट इज अबाउट 5 lakhs per person for 7 nights 8 days. You can definitely try this trip. इंटरनॅशनल टूर्स या परत फिक्स डिपार्चर्स आहेत आमच्या. 19 ऑक्टोबरला आणि 26 ऑक्टोबरला नेपाळ आणि श्रीलंका ट्रिप आहे. नेपाळची आता मार्चमध्येच आम्ही ट्रिप घेऊन गेलो होतो. या रेग्युलर टूर्स आहेत. परत या फिक्स डिपार्चर नाही आहेत, या इंडिव्हिज्युअल आहेत की तुम्हाला हवं त्या डेस्टिनेशनला, कारण आमची स्पेशालिटी जी आहे ती इंडिव्हिज्युअल टूर्सचीच आहे. ऑस्ट्रेलिया, केनिया, तुमच्याकडे कर्णिक साहेब आहेत ते
सफारी करतात. त्यामुळे मी ही केनिया ट्रिप नुसती टाकलेली आहे कारण आम्ही सफारी स्पेशलाइज्ड ट्रॅव्हल एजन्सी नाही. कारण आम्ही जर इफ इट्स पार्ट ऑफ टूर देन वी डू इट. लाईक रणथंबोर आहे, तर जो माणूस जयपूर जोधपूर करतो त्याला आम्ही रणथंबोर देतो, पण वी डोंट प्रमोट सफारी ॲज स्पेशालिटी. इंटरनॅशनल टूर्समध्ये आहे ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लंड, स्कॉटलंड, क्वालालंपूर, थायलंड ह्या रेग्युलर टूर्स असतात. गोवा, बाली या कॉर्पोरेटसाठी आम्ही तयार केलेलं फ्लायर आहे. $238 USD. बालीची ट्रिप आहे 6 nights 7 days. आम्ही कोरोनाच्या जस्ट आधी एक डॉक्टर्सचा ग्रुप घेऊन गेलो होतो. अबाउट 79 पॅसेंजर्स, 79 डॉक्टर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आले होते सगळे. त्यांच्यासाठी आम्ही तिथे कॉन्फरन्स अरेंज केली होती. सिंगापूर या रेग्युलर टूर्स आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी जसं आपण बघतो तसं गांधी सागर म्हणून एक तिथेच मध्य प्रदेशमध्ये रिसॉर्ट आहे, त्याचं एक प्रमोशन, स्पेशल प्रमोशन आहे. विजाज आहेत, म्हणजे कुठलाही विजा जरी असला तरी आम्ही ई विजा असो किंवा फिजिकल विजा असो, UK आहे, कॅनडा आहे, याचे UKला तुम्ही डॉक्युमेंटेशन तुम्हाला फिजिकल सबमिट करावं लागतं. युरोपियन कंट्रीजना फिजिकल लागतं. ई विजाज असतात, जसं सिंगापूर आहे पण त्याला डॉक्युमेंटेशन सबमिट करायला लागतं. सो दॅट वी गेट कलेक्टेड किंवा तुम्ही कुरिअर करू शकता. वी कॅन प्रोसेस द विजाज. आता ड्रॉपबॉक्स, जे कोणाचे विजा USचे असतील तर त्यांनी एकदा फक्त चेक करा कधी एक्सपायर होतोय तो, की त्याच्यामध्ये आधी होतं की 48 monthsचं होतं, की कोरोनामध्ये त्यांनी सुरू केलं होतं की ज्यांना विजा प्रोसेस करायला वेळ मिळत नाहीये किंवा जाता येत नाहीये, अपॉइंटमेंट मिळत नाहीये, तर त्यांच्यासाठी 48 months पर्यंत तुम्हाला, म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर 48 months किंवा अलीकडे 48 months तुम्हाला विजा रिन्यू करून घेता यायचा. आता त्यांनी आपले ट्रम्प मामा आहेत, त्यांनी फारच वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. 12 महिन्यात फक्त करायला लागतं तुम्हाला. हे एक्सपायर झाल्यानंतर 12 महिन्यात तुम्हाला तो विजा रिशेड्यूल करून रिइश्यू करून घ्यायला लागतं. त्यासाठी फार डॉक्युमेंट्स नाही लागत, फक्त पासपोर्ट फोटो आणि अजून एक बहुतेक पॅन कार्ड लागतात. काय ते 3-4 गोष्टीच लागतात, पण होतो तो 12 महिन्यात करायला लागतो तो. ट्रॅव्हल इन्शुरन्स हा प्रत्येकाने करावा असं मी नेहमी सांगतो, कारण तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल ट्रिपला जेव्हा जाता 1 लाखाच्या वरती तुमचा खर्च असतो आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे फक्त ₹500, म्हणजे 50 वय ज्यांचं आहे त्यांना ₹500 ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळतं. म्हणजे आपल्याकडे इन्शुरन्सवाले आहेत ते जास्त सांगू शकते त्याच्याबद्दल. पण ट्रॅव्हल इन्शुरन्स $50,000चा ₹500 खर्च करून तुम्हाला रिस्क कव्हरेज मिळतं. तुम्ही जेव्हा 1 लाखवर खर्च करता ट्रॅव्हल्ससाठी, ₹500 फार जड नाही आहेत, पण ते करा. कारण माझा एक पॅसेंजर फॅमिली सकट गेला होता स्वित्झर्लंडला. 3 लाख पर पर्सन कॉस्ट होती, इन्क्लुसिव्ह ऑफ एअरफेअर, व्हिसा, अकोमोडेशन सगळं होतं त्याच्यामध्ये. ती तिथे गेल्यानंतर त्याची मिसेस घसरली, पडली आणि तिचं बॅकबोन तुटलं. तर तिथे ती हॉस्पिटलाइज होती, 3 महिने हॉस्पिटलमध्ये होती. तिथे खर्च एवढा प्रचंड झाला की तिला, म्हणून मी सांगितलं होतं की, आणि त्याने केला नव्हता ट्रॅव्हल इन्शुरन्स. वाईट. हे आमचे दर सॅटर्डेला येणारं संवाद म्हणून पत्रक असतं. दर सॅटर्डेला हे तुम्हाला येत राहील. हे माझे रेग्युलर क्लायंट्स आहेत की जे आमच्याबरोबर कॉर्पोरेट म्हणा, कारण मी याच्यातल्या कोणालाही भेटलेलो नाही आहे, सगळे रेफरल क्लायंट्स आहेत. परत एकदा माझं जे की आस्क आहे ते परत लावलेले आहेत. तुम्हाला मला ते रेफरन्स हवे त्याच्यासाठी. आणि आमचं टॅगलाईन मी नेहमी म्हणतो, कोचिंग युअर वॉन्डरलस, हे टॅगलाईन आहे. पण खरं टॅगलाईन परम वैभवने तुम्ही तत्पर आसन समर्था भवत्वात् ईशाश्री भूषण, हे जे आमचं टॅगलाईन आहे. आणि आमच्या मॅडम पण त्यातले पार्टनर आहे, LLP असल्यामुळे दोघं, मी आणि मिसेस मधुरा तांबे. काही क्वेश्चन्स असतील तर आपल्याकडे 2 मिनिटं आहे. 1 मिनिट. काही क्वेश्चन्स
परमवैभव भवन में तुम्ही तत्सव राष्ट्र हे ऍक्च्युली संघाचा प्रार्थना जी आहे त्याच्यामध्ये शेवटची लाईन आहे की राष्ट्राला परमवैभवाला नेण्यासाठी मी काम करत राहीन, हे त्याचं अर्थ आहे ऍक्च्युली. तर ती मी टॅगलाईन म्हणून वापरतो, कारण संघाचं कुठलंही पेटंट नसतं, त्यामुळे वापरायला हरकत नसते. थँक्यू. अजून काही प्रश्न असतील? थँक्यू. म्हणजे सगळ्यांना सगळं कळलंय, मला रेफरन्स थँक्यू. ओके, थँक्यू तांबे सर. तुम्ही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.